स्वागतम थोर आले पाहुणे स्वागतम सुस्वागतम। मी मान्यवरांना नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। जमदग्निसुतं रामं परशुधारीणमेव च। ब्राह्मण हा शब्द ब्रह्म या शब्दापासून तयार झाला आहे आणि ब्रह्म म्हणजे सर्वोच्च सत्य, ज्ञान आणि परमतत्व। भगवान परशुराम यांनी अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा आणि धर्माची स्थापना करण्याचा संदेश दिला आणि तो संदेश आपण पुढे नेण्याची गरज आहे। आता आपण आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या मान्यवरांचे स्वागत करूया। टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या। जय परशुराम। धन्यवाद काका। जोरदार टाळ्या होऊ द्या। धन्यवाद। त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। आता आपण प्रमुख वक्त्यांचे काही विचार ऐकण्यासाठी पुढे वाटचाल करूयात। संघर्ष योद्धा श्री दीपक सुमन गोपाळराव रनवरे। भगवान परशुराम व्यासपीठावर बसलेले या नगरीचे भूमिपुत्र आमचे आदरणीय बापूसाहेब काळे, माझ्यासोबत आलेले योगेशजी जानतीकर, विलास काका, आध्यात्मिक गुरु आमच्या जालन्याचे कुलकर्णी महाराज, व्यासपीठावर बसलेले सर्वच जण, समोर बसलेल्या माता भगिनी, बंधूंनो, एकदा सगळ्या जणांना अतिशय चांगल्या उत्साहात परशुराम यात्रा आपण काढली सगळ्या शहरातून, अतिशय सुंदर आपण इथपर्यंत आलो। ते एकदा सगळ्यांनी मिळून एकदा घोषणा देऊ, म्हणजे मलाही बोलायला जरा जोर येईल। जय परशुराम। बघा, मी 9 दिवस उपोषण केलं तरी तुमच्यापेक्षा जास्त मोठा आवाज आहे। जय परशुराम। भगवान परशुराम की। इथं जमलेल्या सगळ्या माता भगिनींनो, बंधूंनो, खरं म्हणजे मला अतिशय आनंद होतो की जालन्यातून जे रोपटं लावलं त्या रोपट्याचं वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये झालेलं आहे। आज आपण कुठल्या का निमित्तानं होईना पण एकत्र यायला लागलो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे।
खरं म्हणजे अनेक जागेवर आम्ही वेगवेगळ्या जागेवर मी 10 वर्षानंतर पहिल्यांदा गाव सोडलं. बापूसाहेब यांना सांगितलं कुलकर्णी साहेबांनी की बाबा सकाळी कार्यक्रम आहे आमचा, तुम्ही सकाळी या, संध्याकाळी माझ्याकडे जालन्याला कार्यक्रम खूप मोठा असतो. म्हणलं ठीक आहे सकाळी येतो, पण नंतर नाही नाही म्हणे तुम्ही संध्याकाळीच या. आता हो म्हणल्याच्या नंतर मला संध्याकाळी यावंच लागलं. मी सकाळी संभाजीनगरचे 2-4 कार्यक्रम केले, धुळ्याला गेलो, धुळ्याचा कार्यक्रम केला आणि धुळ्याचा कार्यक्रम तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडून आता परत संध्याकाळी आपल्याला जालन्याचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे इथं सगळे जमलेत. आपला योगायोग बघा, आपण इथले 50% लोक तर जालन्याचेच येतं. आमच्या कुलकर्णीताई असतील, विलास काका असतील, जीवन आहे इथं, आपला पाटील, सारंग कोकिळ आहे, आम्ही सगळेजण जालन्यातले, लहानाचे मोठे जालन्यात झालो. आणि योगायोगानं आपला मतदारसंघ जालन्याचा खासदार साहेब हाच मतदारसंघ आणि आपण सगळेजण एकत्र आहे. आज इथं मी आल्याच्या नंतर बापूला म्हणलं, बापू हे सगळं तुम्ही केलंय, सगळ्याला घेतले. बापून मला एक गोष्ट सांगितली, म्हणले काय होतं म्हणे दीपक भाऊ, आमच्याकडे एक ब्राह्मण पूजेला सुद्धा नव्हता. किती चांगलं झालं पहा तुम्ही, एक ब्राह्मण नव्हता, 400 ब्राह्मणाचे घर या बापून बसवलेत. खरं म्हणजे बापूसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. किती चांगला कार्यक्रम आहे बघा. या सारणेकर साहेब, की आज समाजाची काय गरज आहे, मी थोडं स्पष्ट बोलणार आहे बरं काय. आज समाजाची काय गरज आहे, काय केलं पाहिजे, किती मोठ्या अडचणी आहे समाजामध्ये, ह्या सगळ्या आपण ह्या विचारात घेतल्या पाहिजेत. आपण वेगवेगळ्या गावातून इथं नोकरीच्या संदर्भात आलो. आमचं जे कुटुंब होतं गावाकडं, मी ज्या गावात राहायचो, मी गावचा पाटील आहे, 500 एकर जमीन होती. आज किती विचारू नका. माझ्या घरात 87 लोक राहायचे, आम्ही सगळेजण एकत्र कुटुंब होतो. मग शासनाचा निर्णय आला की हम दो हमारा दो, आम्ही त्याच्या पलीकडले हम दो हमारा एक. मग अशी परेशानी झाली. आज समाजामध्ये अतिशय वाईट परिस्थिती झाली की आज अनेक कुटुंबामध्ये दिवा लावायला बाई नाही, ही शोकांतिका आहे समाजाची. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. खरं म्हणजे हे जे आहे परशुराम जयंतीचा उद्देश याच्यासाठीच आहे की एक कुटुंब होतं जिथं 1000, 100, 50 जण राहायचे ना, ते कुटुंब एकत्र करण्याचं काम, कुटुंब प्रमुख होण्याचं काम आमच्या विलास काकानं केलेलं आहे. हे आपलं सगळं आता कुटुंब आहे. आम्ही 2 जरी असलो तर बघा, जालन्यातली सुरुवात, अंत्यविधीला कोणी येत नव्हतं म्हणून ही जालन्यातली सुरुवात केली. आणि आज जालना शहरामध्ये 40,000 ब्राह्मण समाज आहे. एक आमदार निवडून येईन इतकी ताकद आमच्याकडे आहे. पण आम्ही एकाच पक्षाच्या पाठीमागं, त्या पक्षाला आम्हाला द्या तिकीट, आम्हाला द्या तिकीट. बरं का, मी काय कुठल्या पक्षाचा नाही, मी ज्या पक्षाचा आहे ते तुम्हाला सांगणार नाही, पण मी बाकीच्या याला बोलल्याशिवाय राहणार नाही बरं काय. की उगाच आम्हाला नाही त्याच्या मागं पळायची सवय. म्हणून आपण जे आम्हाला मदत करेल त्याच्या पाठीमागं राहावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आमच्या 40 वर्षामध्ये पहिल्यांदी ब्राह्मण समाजाच्या रेट्यामुळं 2 जाग्यावर, धुळ्याला 2 नगरसेवक दिले स्वीकृत आणि जालन्याला 1 नगरसेवक दिलेला स्वीकृत. का तर ब्राह्मण समाज नाराज झाला होता. ब्राह्मण समाजाला एकालाही तिकीट दिलं नव्हतं. तर का बापू इथं बसलेले काळे साहेबांनी सांगितलं ब्राह्मणाला 4 तिकीट देतो. आम्हाला ते नको ना, काय इटाळे आम्हाला कळत नाही. अरे आमचे आजोबा पंजोबा त्याच पक्षातून लहानाचे मोठे झाले. तर आम्ही सांगितलं आमच्या पक्षाकडनं 2 तिकीट देतो, पण ते कोणीही घ्यायला तयार नाही. म्हणून हे राजकारण, तिकीट हे ते जाऊ द्या, पण सत्तेत असल्याशिवाय काही नाही. बापूला म्हणलं, बापू आम्ही इथं आलेलो आहेत, आता आमची बऱ्यापैकी संख्या झाली, बापू तुम्ही लक्षात घ्या. हो, एखादं का होईना तुमच्या बाजूला आमचं बसवा, बस एवढीच विनंती आहे. तर काय आहे, आपल्याला बापूला सांगितलं की एखादी जागा आम्हाला द्या की तिथं समाज मंदिर झालं पाहिजे. त्या ठिकाणी आमचे वेद पठण झाले पाहिजेत, संस्कार वर्ग झाले पाहिजे, उपनयन संस्कार झाले पाहिजेत, लग्न झाले पाहिजेत, नवे तो गोशाळा तिथं आपली असली पाहिजे. महाराज लोक आहेत सगळे आपल्याला मार्गदर्शन करायला. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही ताकद दाखवावं लागेल ना. आता इथं 400 घर ठीक आहे, तुमच्या मानानं खूप मोठी संख्या आहे, तुम्हाला सांगतो इथं. पण तरी पण पुढच्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला
विलास काकानंद महाराजांनाच फिरावा असं काही नाहीये, किंवा जीवनानंद सारंगनच फिरावा असं काही नाही. बाकीच्याचे मला नाव माहित नाही बरं का, नाही तर सगळेच जण फिरत असतात. पण महिला मंडळांनी प्रत्येकीनं हळदी कुंकाचा करंडा घ्या, त्यांना हळदी कुंकू लावा आणि त्यांना म्हणावं समाजाचा कार्यक्रम आहे. मला सांगा, एखाद्या लेकराचा कार्यक्रम असला, शाळेमध्ये डान्स आहे, आपण सगळेजण जातो का नाही? आजीला नेतो, आजोबाला नेतो, बाकीच्याला शेजारच्याला नेतो, पाजरभावा नातीचं पाहायचंय चला म्हणून. अरे हे समाजाचा कार्यक्रम आहे. ह्या समाजाच्या कार्यक्रमात यांना कळायला पाहिजे, हे लेकरं लहान लहान लेकरं दिसलेले यांना कळायला पाहिजे की आपण ब्राह्मण आहेत, आपल्याला काय केलं पाहिजे, आपण कुठं गेलं पाहिजे. म्हणून या सगळ्याला ज्या दिवशी आपण आणतो समाज कार्यामध्ये, त्यांना दाखवतो, त्या दिवशी बघा, हे तुम्हाला मी उद्याचे धोके सांगतो. दररोज आमचा वेळ कशात जातोय की बाबा याची पोरगी पळून गेली, कुलकर्णी ताईला माहिती, त्याची पळून गेली, कुठं कोणाची पळून, ते धंदे आमच्या मागे दुसरा धंदाच नाहीये. आता विजय अवस्थी आले नाहीत ना, त्या परवा आले होते जालन्याला, आले, त्यांना माहितीये की किती अडचणीमध्ये एका कुटुंबाची मुलगी गेली आणि ती घेऊन आलो. मग कशामुळं काय? आज ब्राह्मण समाजामध्ये मला सांगा बापू, आमची अशी परिस्थिती आहे, जे पौरोहित्य करते, भिक्षुकी करते, एखादा जर मुलगा पाहायला गेला किंवा त्याच्याकडं, प्रामाणिकपणे सांगा सगळेजण मिळून, तुम्ही असो का मी पण असो, पुरोहित्यांना कोणी पोरगी द्यायलाय का? त्यांच्या एवढा चांगला पोरगा आहे का? आपली काय अपेक्षा असती? मुलगा चांगला पाहिजे, व्यसनी नसावा, सगळं व्यवस्थित. फक्त त्याला पूजेच्या वेळेस धोतर घालायला नाही तर आम्ही नोकऱ्या करतो, आमच्यापेक्षा 4 पट तर कमाई त्यांची आहे. सगळ्याकडे 4 चाकी गाड्या आहेत. हे गुरुजीचा आनंद पाहायला हे गुरुजी बसले होते. हे ज्यावेळेस आम्ही आलो, 2 जण नवरा बायको, किती फुगडी चांगली खेळली आणि त्यांचं नृत्य किती जोश होता त्यांच्यात, पहा तुम्ही. हे कशामुळं? ही मंत्राची ताकद आहे. आणि ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो होतो, तुम्हाला सांगतो, मी नोकरी करतो, मला 2च पोरी येतात, दोघी इंजिनियर येतात, हा, काही पाहायचं काम नाही. मी कधी 2 नंबरच्या हॉटेलमध्ये जात नाही. बापून मी प्रचाराला सोबत होतो, म्हणावं बापून एका दिवशी जेवायला घेऊन जा म्हणलो म्हणून, कारण आम्ही तिकडं जायचंच नाही. मग मला उपोषण कशाला करायचं? लक्षात घ्या, समाजातल्या पोरायला शिकायला पैसे नाही, आमच्याजवळ विकायला शेती नाहीये, शिकायला पैसा नाही, माईच्या गळ्यातलं डोरलं मोडून आमच्यावर शिकायची वेळ आली आणि हे सरकार म्हणते की शिकलं पाहिजे, म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. आणि त्या उपोषणा, विजयादेवर या, त्या उपोषणाचं नियोजन करावं लागलं. आणि त्या उपोषणाच्या नियोजनाला विलास काका असतील, या विजयाताई असतील, यांना अहोरात्र तिथं काम केलं. आणि बघा तुम्ही लक्षात घ्या, आज आम्हाला एकच वेळेस जेवायचंय. गुरुजी एकदाच जेवायचं ना, एकदाच जेवायचं. आज अक्षय तृतीया असल्यामुळं तर काल रात्रीपासूनच उद्या एकदाच जेवायचं बरं. काय सत्कोर जास्त घ्या. तुम्ही मला सांगा, तुम्हाला समजा नवरात्राचे उपास आहेत, काय काय कशाचं पीठ, भगरीचं पीठ भेटतं का, राजगुरा भेटतो का, साबुदाण्याचं पीठ भेटतं का, वेगवेगळे पदार्थ त्या मोबाईलमध्ये. आता काय सगळं सोपं झालेलं आहे, मोबाईलमध्ये पाहून काही करता येतं का, काही होतं का, हे सगळं. मग तुम्ही मला सांगा, मला कशाचीच गरज नसताना 9 दिवस उपाशी राहायचं सोपं समजायला लागले. माझं वजन 72 किलो होतं, उपोषणाला बसलो त्यावेळेस आणि उतरलो त्यावेळेस 57 किलो वजन होतं. 17 किलो वजन घटलंय. आणि कशासाठी घटवलं हे वजन? फक्त समाजासाठी. आणि समाजातल्या ज्या मुली आहेत, मुलं आहेत, यांचं भलं व्हावं, समाजाचं भलं व्हावं, नव्हे इतर समाजाला घेऊन आम्ही सगळ्याचं भलं करावं, याच्यासाठी आपल्याला ते उपोषण करावं लागलं. आणि मी यावेळेस दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलो, काही लोकांनी रिकामीच हवा केली, अरे हे काही नाही, त्या पक्षाचं आहे म्हणून त्याला सांगितलं बसलो, ह्या पक्षाचं आहे म्हणून. मग डॉक्टर खासदार काळे आले, त्यांना ही गोष्ट कळाली 4थ्या दिवसानंतर. ते जसे आले, जे रांगा लागल्या, हिओ आला, त्यो आला, त्यो आला, न मग तुमच्या सगळ्याच्या रेट्यामुळं मुख्यमंत्र्याचा फोन आला आणि आपलं महामंडळ झालं. त्या महामंडळाचं फळ तुम्ही काल आलेल्या त्यांना अध्यक्षाला पाहिलं, कसा अध्यक्ष होता, उंच पुरा होते का बरेच जण याच्यातले. हो, जसं परशुरामाचं रूप आहे तसं त्या अध्यक्षाचं रूप आहे, तसाच दांडगा. आणि पैशालाही कमी नाही बरं काय. आजपर्यंत त्यांना सांगितलं का नाही मला माहित नाही,
पण अनेक लेकरायला शिकण्यासाठी आतापर्यंत त्यांना 1-1.5 करोड रुपये खिशातले दिले, महामंडळाच्या पैशाला रुपयाला हात लावला नाही. त्यांचा जो भत्ता टत्ता काय काय सगळं मिळून येत आहे. काल परवा 4,28,000चा चेक आला, मला फोन आला, दीपक भाऊ हे कोणाला शिकायला पैसे द्यायचेत का कोणाला दवाखान्याला द्यायचेत? मी महामंडळातला रुपयाही घेणार नाही, एवढ्या ताकदीचा माणूस आपल्याला इथं आहे. म्हणून आज समाजाला जी काही अपेक्षित आहे, समाजाची जी सगळ्याला एकच विनंती करतो, हे बघा सगळ्याचे आपल्या घराघरात कोणाचं जमत नाही, बाकी द्यायचं तर द्या सोडून. मग तुमच्याकडं प्रत्येकाकडं आपल्याला सगळ्यात मोठी अडचण आहे, ब्राह्मण समाज वाढला पाहिजे. हम दो हमारे दोन नाही, याच्यानंतरचं हे बघा आमचं तर सगळं संपलेलं तुम्हाला सांगतो, जे ते स्पष्ट बोलले बरे. आपल्याकडं जे येतील ज्यांचे लग्न होते बाबा, हम दो हमारे दो करू नका, आपल्याला इलेक्शनला उभा ढाकायचं नाही, आपल्याला कोणी तिकीट देत नाही, काहीच नाही. हम दो हमारे 4, आम्ही 5 बहीण भाऊ येतो. आमचं काय झालं, आम्हाला काहीच नव्हतं, इथं बसलेले सगळ्याचे तसे, आम्ही 4-4, 5-5 बहीण भाऊ येतं. आमच्या आईनं काय केलेलं आम्हाला माहिती. असेल त्यावेळेस ज्यांना श्रीमंती पाहिली त्यांचं नशीब चांगलं, आमचं नशीब फुटका असं समजू. पण आम्ही 5 बहीण भाऊ येतं, आमच्यासारखी श्रीमंत कोण नाही. ज्याच्याकडे 1 भाऊ आणि 1 बहीण आहे त्यांचं किती अवघड आहे. म्हणून आपण सगळ्यांना मिळून ही गोष्ट केली पाहिजे. आणि त्यातले त्यात जर एखाद्या मुलाला मुलगी पाहायला आली किंवा तुम्हाला फोन जर आला तर तुम्ही कृपा करून, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, बापा त्या घराबद्दल आम्हाला विचारू नका, असा शब्दच काढू नका. त्यांना वाटतं अरे काय झालं, या घराबद्दल विचारू नका म्हणजे काय झालं, त्या पोराबद्दल विचारू नका काय. मग विचारते कोणाला? तुमच्या समाजातला मुलगा आहे, तुमच्या समाजातली मुलगी त्याला द्यायची, तुम्हाला नाही तर कोणाला विचारते? मग प्रत्येकानं आपल्याकडं आलेला फोन, आपल्याकडं आलेल्या पाहुणा, याला त्या घराबद्दल चांगलं सांगा. नाही सांगायचं चांगलं तर किमान म्हणा मला त्यांच्याबद्दल माहिती नाही, अजून तुम्ही कोणाला तरी विचारा, एवढंच सांगा. म्हणून आज आपल्या सगळ्याला परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देतो. व तुम्हाला सांगतो की याच्यानंतर विलास काका, मी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये की ब्राह्मण समाजाचे कुटुंब किती आहेत, त्यांची घरात संख्या किती आहे, विदेशात कोणी आहे का, शेती किती आहे, 4 चाकी गाडी आहे का, मतदार यादीत नाव नोंदणी आहे का, आम्ही किती उत्साही मतदानाला सगळ्याला माहिती आहे. जाऊ ना थोड्या वेळानं, आता थोडी झोप घेऊ, नंतर जाऊ असं म्हणून टाइम संपतो. पुन्हा म्हणतात जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला कोण काय देणार आहे. हे असं करून चालणार नाही. तुम्हाला जर काहीतरी पदरात पाडून घ्यायचं असेल तर आता SIRचं पण चालू आहे, त्या नोंदणीमध्ये आपलं नाव कटलं नाही पाहिजे, याची काळजी घ्या. तुम्हाला काही कळत नसेल इथं ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, काही बापूसाहेब आहेत, अजून कोण आहे, विलास काका आहे, जीवन आहे, ह्या सगळ्याला म्हणून आपलं नाव यादीत ठेवा, नसल तर टाकून घ्या. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. बघा आता महत्व कशाला संख्येला नाही, तुम्ही किती हुशार आहे याला महत्वच नाहीये. तुमची बुद्धी किती आहे तुम्हाला कोणीही विचारणार ना, बुद्धी तुमचे डोके किती आहेत याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून आपली संख्या इथं 400 ची 800 कशी होईल आणि ती 800 झालेली चांगल्या कशा उपयोगात येईल. नाही तर बस आम्हाला एकच दिसतं आमचं, त्याच्यात नाही. आपल्याला कोण मदत करेल त्याच्या पाठीशी आपण राहणं गरजेचं आहे. म्हणून आज समाजाची जी काही परपड चालू आहे, शिक्षणाची असू द्या, याची असू द्या, आपण सगळ्या, मी परशुराम महामंडळावर बोलणार नाही कारण अध्यक्षानं सगळं सांगितलंय आपल्याला काल. म्हणून आपण प्रत्येकानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. विलास काका असतील, हे असतील, सगळ्यांनी सगळ्याला मदत करा. मी बापूसाहेबाला विनंती करतो की आमच्या या ज्या कार्यासाठी, एखाद्या हॉल बांधण्यासाठी किंवा आमचं समाज मंदिरासाठी तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जागा द्या. काय प्रोसिजर असते ती बघा, नाही ती प्रोसिजर मोठी आहे, अमुके टमुके हे ते आम्हाला काही सांगू नका. बापूसाहेबाकडे शेती भरपूर आहे, मला त्यांना मध्येच सांगितलं बरं काय, आम्हाला बाकीचं माहित नाही, आम्हाला जागा पाहिजे. तुम्ही किती द्या, 10,000 स्क्वेअर फूट द्या, इथं 10,000ला खूप मोठी महत्व असन. काय द्यायचं, 2-5 हजार फूट, 1 स्क्वेअर फूट असेल तेवढी देऊन, मात्र समाजाचं काम हे जसं चाललंय, ह्या समाजाच्या कामाला आपण हातभार लावावा एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्याला इथं खरं म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या, आपला समाज बाहेर निघत नाही. आणि तुम्ही पहिल्यांदाच, मी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला मंडळ, जेंट्स, युवक युवती सगळेजण आलात, त्याच्याबद्दल मी समाजाच्या वतीनं आपले आभार मानतो. जिथं चांगल्या कामात जायला पाहिजे तिथं जावंच, म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला,
त्याबद्दल मी सर्व समितीचा आभारी आहे. आपण सगळ्यांनी वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत जावं आणि आपल्या जालन्याला होणाऱ्या कार्यक्रमात आपण यावं. आपल्या ज्या काही मागण्या उर्वरित राहिलेल्या आहेत त्या लवकरच मागण्यांसाठी आपण एक आंदोलन उभे करणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा मंथन मेळावा हा आपण तिथं घेणार आहे. परत आपल्याकडं आज इथं कुलकर्णी बंधू ज्यांच्या जागेत आपण बसलो, ज्यांचं एक कार्यालय आहे, ते आमच्या जालन्याचे अनिलराव कुलकर्णीचे चिरंजीव कुलकर्णी बेकरीवाले, हे सगळे जसे यांना व्यवसाय केला तसं आपण प्रत्येकाला ज्याला कोणाला व्यवसाय करायचा अशांसाठी व्यवसाय उद्योग पेरणी नावाचा एक कार्यक्रम आपण घेतोय. महिला असू द्या, जेंट्स असू द्या, ज्याला कोणाला उद्योग करायचा आहे त्यांना उद्योग प्रशिक्षण देणार, त्यांचा उद्योग उभा करून देणार, त्यांना मशिनरी वगैरे काय जे लागतील ते आम्ही सगळं देणार आहे. म्हणून आपण आपापले ज्यांना कोणाला करायचं त्यांना विलास काकाकडं, जीवनकडं आपलं नाव द्यावं. एवढं बोलतो. मी खूप बोललोय आणि आपली सगळ्यांना समाजाच्या कार्यात असंच सहकार्य राहू द्यावं एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच विजयाताई अवस्थी आणि महेश सरनीकर सरांचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम विजयाताई अवस्थी कट्टर हिंदू सेविका यांच्या स्वागतासाठी मी निमल पाठक ताई यांना आमंत्रित करते. विजयाताई अवस्थी शाल स्मृती श्रीफळ देऊन स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात यावे. लोकांची संख्या बघता टाळ्यांचा आवाज तितका येत नाहीये. त्यानंतर श्री महेश सार्लीकर, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती संस्थापक, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या स्वागतासाठी मी श्री आनंद कुलकर्णी सरांना आमंत्रित करते. शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. सर्वप्रथम पिसादेवीच्या सर्व माता भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि भगवान परशुराम की थोडं जोरात. आज सकाळी मला वाटतं आमरसाचं बेत झालेला असेल हा, त्यामुळे काही हरकत नाही. परत एकदा भगवान परशुराम की, पिसादेवी माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज परशुराम जन्मोत्सव निमित्त सर्वप्रथम रेणुका मातेला वंदन करतो. कारण रेणुका माता आणि जन्मदित ऋषी यांचे सुपुत्र म्हणजे परशुराम भगवान. परशुराम म्हणजे भक्ती, शक्ती आणि अजोड पराक्रमाचे प्रतीक आहे. धर्मावर मात करण्यासाठी, अधर्मावर मात करण्यासाठी भगवान विष्णूंनी परशुरामाचा अवतार त्रेता योगामध्ये घेतला. भगवान परशुरामाचे चरित्र बघितले तर आपल्या लक्षात येईल त्याने आसुरी वृत्तीचा नाश केला, समस्त जाती धर्मातील बंधू भगिनींना रक्षण केले. सद्यस्थितीत समाज प्रचंड अस्वस्थ आहे. आपण नेहमी पेपरमध्ये बघतो, कुठं खून झाला, कुठं भोसकलं, हे केलं ते केलं, सगळ्याच चाकू हल्ला झाला. अशा आणीबाणीच्या वेळी आपण भगवान परशुरामाचे स्मरण केले पाहिजे. कारण परशुराम चिरंजीवी म्हणजे आजही जिवंत आहे असं मानलं जातं. आज समाजात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अत्याचाराची वृत्तीची सर्व अर्थाने नाश करण्यासाठी भगवान परशुराम प्रकट व्हावे आणि त्यांनी परत एकदा अधर्माचा नाश करावा. पितामह भीष्माचे ते गुरु होते. त्यांच्या शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा अभ्यास होता. भगवान परशुरामाचा आदर्श समोर ठेवून आम्ही भारतीय नागरिक शक्तिशाली आणि बलशाली होण्याची शपथ घेऊया. आज त्यांना आपण सर्व विनम्र अभिवादन करूया. दीपक ननावरे साहेब, तुम्ही आता जे बोलले, मनातलं बोलले. माझ्या दोन गोष्टी तर माझ्या मनातच होत्या की कोणाला तरी एकाला प्रतिनिधित्व ग्रामपंचायतीमध्ये द्यायचं. त्याचं कारण असं की फक्त समाज म्हणून नाही, ब्राह्मणचा अर्थ काय, जो जाणे ब्रह्मज्ञान तो ब्राह्मण. म्हणजे त्याचा फायदा आम्हाला पुढं म्हणजे ग्रामपंचायत चालवताना किंवा वेगवेगळ्या होणार आहे. त्याच्यामुळं ते प्रतिनिधित्व फक्त तुम्ही नाव ठरवा, माझ्याकडून केव्हा पण तयारी आहे. दुसरी गोष्ट, आपण जे बोललात की मंदिरासाठी जागा, कुलकर्णी काकाला, सगळ्या समाज बांधवाला, देशमुख साहेब, बरेच मंडळी इथं, यांना विचारा. या अगोदर बरेच दिवस चर्चा झाली आणि त्यांना मी आश्वासन दिलेले की 100% मी तुम्हाला समाज मंदिरासाठी जागा देऊ. त्याच्यामुळं त्याची काळजी नसावी. आपण ते ध्यानात आणून त्याबद्दल
धन्यवाद. दुसरी गोष्ट तुमच्या माहिती सांगतो, जसं आपण तुम्हीच विषय बोलला ना, मी शक्यतो कोणालाही माहिती आहे मी राजकारणात नाही आहे, मी राजकारणावर कधीच बोलत नाही. परंतु जेव्हा तुम्ही आत्ता बोलले चांगल्या व्यक्तीसोबत राहायचं, तुमच्या माहिती सांगतो, लहानपणी मी सुद्धा संघाची शाखा अटेंड केलेला आहे. रोकडा हनुमान कॉलनीमध्ये संघाची शाखा विज्ञानवर्धिनी हायस्कूलची तिथे मी स्वतः अटेंड केलेली आहे. आणि आमचे एक मित्र आहे सुहास लंके, आत्ता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये इंदोरला होतो सोबत, त्यांना खूप नॉलेज आहे. तर मी त्यांना विचारलं, माझ्या मुलालाही मला तिथं पाठवायचं आहे. म्हणजे काय असतं की ज्ञान घेणं आणि समाजाचं चांगलं करणं हे महत्त्वाचं आहे. आपण आज माणूस म्हणून जन्माला आलो, चांगला माणूस कसा होता येईल हे आपल्याला बघणं आहे. त्यासाठी जातपात पक्ष सोडून म्हणजे आपण पुढं आलो पाहिजे. जसं तुमच्यासारखं तुम्ही सांगितलं की समाजासाठी तुम्ही झटलात किंवा तुम्ही उपोषण केलं वगैरे, जेव्हा मला कळाल्यानंतर खासदार साहेबाला पाठवलं, तुम्ही सांगितलं, तोपर्यंत तुमची दखल कोणी घेतली नाही. परंतु खासदार साहेब एकदा येऊन गेल्यावर सगळ्या राजकीय लोकांना वाटलं आपण पण जायला पाहिजे. बरं झालं, तुमचं अभिनंदन की तुमच्या ह्या संघर्षामुळे समाजाला आज मोठं योगदान मिळालं, किंवा समाजाला आज आपण जर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी फोन करून किंवा तुम्हाला हे महामंडळ दिलेलं आहे, असंच आपण संघर्ष समाजासाठी करत राहावं. आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी राहू. संघर्ष करत म्हणजे प्रत्येक उपोषण करून वजन कमी नका करू संघर्ष करा फक्त, म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी राहू. मी आज पिसारी नगरीतल्या सगळ्या माता भगिनींना किंवा बंधूंना आश्वासित करतो की मी कुलकर्णी काका जे प्रमुख व्यक्ती मला नेहमी भेटतात त्यांच्याशी नेहमी चर्चा होत असतील, शर्मा साहेब असतील, बाकीचे मंडळी, तर कुठेही काही अडचण असेल तर आज रात्री फोन करा. आम्ही नेहमी सत्तर तुमच्यासोबत राहू आणि काही अडचण असली तर केव्हाही कॉल करा, मी तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही जे बोलले ननवरे साहेब की समाजाचं लग्न व्हायला किंवा मोठे होईल, तोपर्यंत जोपर्यंत लग्नाला कुणालाही जागा लागेल, माझ्याकडनं मोफत जागा आमची जिनिंगच्या तिथे असू का कुठे असू, प्रत्येक वर्षी तसेही बरेचसे प्रोग्राम आमच्या इथं होत असतात. यावर्षी इथं 2 लग्न झाले, जिनिंगमध्ये 2 झाले, किंवा पुढच्या याच्यात झाले. म्हणजे लग्नाला जागा देणं म्हणजे एक आशीर्वादच आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या मंडळीचा आशीर्वाद भेटला म्हणजे आमचं कल्याणच आहे. तुम्ही तसंही आमचं कल्याण केलेलंच आहे एकदा. धन्यवाद. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भगवान परशुराम जयंती निमित्त आज परत आपण एकदा जमलो. मागच्या वर्षी जमलो तो आजही जमलो आणि ह्या वर्षी खूप चांगला उत्साह या कार्यक्रमात दिसतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मुलुक मैदानी तोफ आमचे मोठे बंधुतुल्य दीपकजी सर, रणनवरे सर, तसेच आमचे मोठे बंधू भाऊसाहेब बापू काळे, त्यानंतर विनोद शास्त्री महाराज, जोशी गुरुजी, रेंगे साहेब, आपले महाराज, आणि हा सगळा कार्यक्रम घडून ज्यांनी आणला असे आपल्या सर्वांचे, तुमचे आमचे सर्वांचे लाडके विलास कुलकर्णी काका. बापू मागच्या वर्षी मला वाटतं आपण या कार्यक्रमाला नव्हतात, बाकी ग्रामपंचायतची मंडळी सगळी होती. अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हातात घेतला आणि पाहता पाहता त्यांनीच आकडा सांगितला की 400 झालो. आणि ही गोष्ट खरी आहे की आम्हाला आत्ता पण जुन्या गावात काही पूजा करायची असेल तर हरसूलचे देवबाप्पा येऊन करत होते. आजही काही ठिकाणी हरसूलचे देवबाप्पा येऊन पूजा करतात. आणि आता घराला लागून आजूबाजूला सगळीकडे आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे. मी रणनवरे दादांना सांगू इच्छितो की दादा, आमचं पिसा देवीचं इथं मंदिर आहे आणि त्या देवीचा आशीर्वाद आमच्या सगळ्या बांधवांना इथं आहे आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचा इथं अनुभव पण आला असेल. आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं त्याचं आता जीर्णोद्धाराचं पण काम सुरू आहे, मंदिराचं मोठं काम सुरू आहे. हा काही राजकारणाचा मंच नाही, इथं काही राजकारणाचं बोलू नये, पण मी आपल्याला एक विनंती करतो. आपण आता परत उपोषण केलं तो बापू म्हणले की आपलं वजन कमी होईल, पण त्यावेळेला 17 किलो कमी झालं, पण समाजात आपलं खूप मोठं वजन झालं, त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदनच करतो. भविष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या अडचणीला इथं राहणं म्हणले सगळ्याच गोष्टी आहे. आता बापू साहेबांना आम्ही थोड्याशा वेगळ्या वेगळ्या विचाराचे, पक्षाच्या विचाराचे लोक आहे, पण हरकत नाही. आम्ही
बापूच्या नेतृत्वातच वाढलो, मोठं झालो. त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं. ज्याच्या अडचणी माझ्या वतीनं येतील, माझ्याकडे येतील, तर मी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आणि भविष्यातही ज्या ज्या कार्यक्रम आपण हाती घ्याल त्या सर्वांना आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू. परवाच कॅप्टन साहेब आले होते, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. साहेबांनी माझ्या कार्यालयालाही भेट दिली. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांची. तळमळ, समाजासाठी जे काम करण्याची त्याची तळमळ आहे ती खूप चांगली आहे. भविष्यात त्यांचाही फायदा. त्यांनाही आम्ही विनंती केली की आमच्या इथल्या काही लोकांना आपण जर डायरेक्ट मदत केली, आता आलेच इथपर्यंत, तर विलास काकांच्या ते डायरेक्ट संपर्कात आहे, तर काही महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला मदत झाली तर चांगलं होईल. त्यांनी आम्ही ऑफिसमध्ये पण चर्चा केली. ते निश्चितपणे आपण काही नावं उद्योग करणाऱ्या लोकांचे काढले आणि ज्याला ज्याला असं वाटलं की आपण काम केलं पाहिजे, आपण उद्योग केला पाहिजे. एकच जे काही आपलं पारंपरिक आहे पूजापाठ ते तर आहेच, पण अजूनही चांगल्या चांगल्या ठिकाणी उद्योग व्यवसाय, चांगले अधिकारी, एज्युकेशन चांगलं आपण करतो. त्या हिशोबानं काही उद्योग निवडता आले तर तेही आपण करूया एवढं बोलतो आणि सर्वांना भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद धामणे साहेब. विजयाताई अवस्थी, मी अशा प्रखर नेतृत्वाला मंचावर त्यांचे 2 शब्दात विचार मांडण्याचे आमंत्रित करते. भगवान परशुरामास अनंत कोटी वंदन करून सन्माननीय मंच उपस्थित माझे प्रिय बंधू आणि भगिनी, मला आज एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. बहुतेक सगळ्यांनी मी याला उशीर झाला कारण की छत्रपती संभाजीनगर मध्ये 27 संघटना मिळून परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्या कार्यक्रमात इथे येता आणि रस्त्यात खूप ट्रॅफिक असल्यामुळे मला 1 तास उशीर झाला, त्यामुळे पहिले क्षमस्व. आज इथे दादांनी एकत्र केलं, सगळ्यांकडे गेले, सगळ्यांना बोलवलं. किती दिवस करतील? कुठेतरी थकतो माणूस. इथे बसलेल्या युवा पिढीला हे आव्हान आहे की यानंतर हा कार्यक्रम ह्या जागेवर होणं शक्यच नाही. यासाठी मोठी जागा लागेल, कारण एका परिवारात संपूर्ण परिवार आपल्या आराध्यांच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित राहतील. बघा, नाव आपण लोकांना खूप नावं ठेवतो. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. प्रत्येक धर्मात काहीतरी चांगली गोष्ट आहे, ती चांगली आपण आत्मसात करायला पाहिजे. आपण जर आपल्या गोष्टी, आपलं संस्कार, ब्राह्मणत्व, सगळ्यात पहिले तर आपण सनातनी भारतीय आहोत. आमची वेशभूषा कशी असायला पाहिजे, आमच्या घरातल्या आमच्या मुलींना काय संस्कार दिले गेले पाहिजे. आज मला दादांनी माझी जी ओळख ज्या पद्धतीत सांगितलं त्यांनी, मला दुःख होतं. 18 वर्ष 20 वर्ष ज्या मुलींना, ज्या आई वडील कौड आणि कौतुकाने ज्या मुलींचा सांभाळ करतात, ती मुलगी एक दिवस पोलीस स्टेशन मध्ये सांगते, मला यांच्या बरोबर जायचं नाही, मला याच्या बरोबर जायचं. कधी ह्या गोष्टीवर विचार केलाय का तुम्ही? नसेल केला, आजपासून करायला लागा की आपण कुठे चुकतोय. आपण कुठे चुकतोय. तुम्ही बिल्डिंग तर बांधून घ्याल, करोडो रुपयाची प्रॉपर्टी एकत्रित करून घ्याल, काय त्या प्रॉपर्टीला उपभोग घेण्यासाठी तुमची येणारी पिढी तयार आहे? ती तुमच्याकडे राहणार आहे? दादांनी सांगितलं आता की आपल्या घरामध्ये 2 किंवा 3 अपत्य. आपण खूप सुशिक्षित ना, मला सुशिक्षितची आजपर्यंत व्याख्याच कळली नाही. नेमकं सुशिक्षित म्हणजे काय? मर बापाने पैसा कमवायचा, आईने घर सांभाळायचं, मुलगी असो किंवा मुलगा चांगल्या मोठ्या कॉलेजात ऍडमिशन करून द्यायची, पाठवायचं पुण्याला, बँगलोरला, तिकडून अमेरिकेला, तिकडून तिकडच. याला सुख म्हणतात?
मला उत्तर पाहिजे. याला सुख म्हणतात का? पहिले पण एका घरामध्ये 5-5, 6-6 भाऊ बहीण राहत होते, कष्ट करत होते. संध्याकाळच्या जेवणाची तयारी काय राहील त्याबद्दल विचार राहायचा. आज आपल्या पिढीला सर्व आयतं आणि रेडीमेड मिळत असल्यामुळे त्यांना आई बापाची सुद्धा किंमत राहिलेली. कोणी लाख म्हणत असेल, 100त 4-5. परिस्थिती खूप वाईट आहे. सांगायचा उद्देश, आम्ही ब्राह्मण आहे, सार्थ अभिमान आहे, आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही नेहमी, लोक म्हणतात घ्यायचं, ब्राह्मणाने सदैव देण्यात धन्यता मानलेली आहे. समाजालाही दिलंय, धर्मालाही दिलंय, राष्ट्रालाही दिलेलं आहे. आपण देणारे आहोत. चुकीचा गैरसमज आहे काही लोकांचा. जिथे कुठे ब्राह्मण व्यक्ती उभा राहतो तो एकट्याचा कधीच फायद्याचा विचार करत नाही. शेजारच्यांचा करतो, समोरच्यांचा करतो आणि सर्व परिसराचा करतो. त्याचं एक उदाहरण कुलकर्णी दादा. सगळ्यांना घेऊन चालणारा समाज आहे आपला. परंतु दुर्दैवाने काही लोक आपल्या हिंदू धर्मात भेदभाव करायचा, उच्च नीचता आणायची. तुम्ही हे, आम्ही हे. मला सांगा, आपल्या शेजारी कोण राहतो? आपल्याला याच्याशी कधीच काही फरक पडलेला नाही. दुसऱ्याला पडतो. लाल रंग, हिरवा रंग, निळा रंग, भगवा रंग. मला एक सांगा, जेव्हा केव्हा आपल्यावर काही कोणतं आक्रमण होईल तेव्हा अशी काही विभागणी होणार आहे का? नाही ना. एकत्र राहिल्याने काय होणार आहे? मी बहुतेक हिंदू मेळाव्यांना उशिरा का होणार दादा, जाऊन आपली हजेरी लावली. कधी स्टेजवर बसली, कधी पाठीमागे. फक्त 5 गोष्टी होत्या. पंचपरिवर्तन, सामाजिक समरसता, स्वदेशी, पर्यावरण रक्षण. लक्ष द्या, हे विषय सगळे आपले मांडले जरी संघाने, परंतु रोज आपल्याला ह्या विषयांशी आपला संबंध येतो. आपण कुठपर्यंत याच्यात इन्व्हॉल्व आहोत नसेल तर याच्यावर तुम्ही नक्कीच चर्चा करा. सामाजिक समरसता, आम्हाला प्रत्येक घटकाची गरज पडते. राजकारणी लोकांना त्यांचा विभाग, त्यांचा मंच समर्पित आहे. आमच्या सारख्या लोकांना दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक घटक वर्गाची गरज असते. म्हणून उच्च नीच, जाती भेद हे सर्व सोडून भाऊबंदकीने यापुढे आम्हाला राहायचं आहे. स्वदेशी, जिथे कुठे आपल्या राष्ट्राला आपल्या एक एक गोष्टीने फायदा होणार आहे त्या गोष्टीला सर्वप्रथम आपणच व्हायचं. पर्यावरण संरक्षण, जिथे कुठे तुम्ही पाणी वाहतय, हा वारा फुकटात मिळतो, याची पण एक दिवस किंमत कळेल आपल्याला. तर ज्या काही राष्ट्रीय संपत्ती आहे याचा सुद्धा संरक्षण करणं आणि वेळोपयोगी उपयोग करणं आपलं दायित्व आहे. कुटुंब प्रबोधन, आजकाल किती सुना सासू बरोबर किती दिवस, पहिली गोष्ट तर सासू होण्याच्या पहिलेच मुलीच्या आईचा प्रश्न असतो, मुलगा राहतो कुठे, पुणे, मुंबई, बँगलोर, पॅकेज किती, त्याच्यानंतर लग्नाच्या गोष्टी होतात. हे शिक्षण द्यायचंय आपल्या मुलींना आपल्याला. हे येणारा भारत असा राहणार आहे, असा विचार जर आपल्या पूर्वजांनी केला असता तर आज आपण इथे असतो का? नसतो. सगळ्यात मेन आपल्या मुलींना आपली भारतीय संस्कृती, शिकली म्हणजे कपडे कसेही घालेल याच्यावर जाऊ नका. दुसरे लोक आज आपल्या
आपली संस्कृती, आपली वेशभूषा. तुम्ही बघा रशियामध्ये घागरा ओढणी घालतात ते, नऊवारी नथ घालतात ते, आणि आपल्या मुली कपडे उडवत फिरत आहे. का? कशासाठी? सुंदरता याला म्हणतात. याला सुंदरता म्हणत असतील तर त्या शून्य आहे. सांगायचा अर्थ इथे माझी मातृशक्ती खूप बसलेली आहे. फ्रीडम नक्की द्या, परंतु त्या फ्रीडमचा जर वेगळा अर्थ निघत असेल तर तुम्ही एक आई आहात. आपल्या मुलीला आणि मुलाला असे संस्कार द्या की उद्या ते तुम्हाला, बाकी तर सगळं सोडून द्या, तुम्हालाही ते कामात येतील. आज दादांना माहितीये जालन्याला गेली होती, नांदेडला गेली होती. का असं होतं? आपण कुठे कुठे चुकतोय आपण? या गोष्टीवर विचार करा की आपल्या परिसरातली एकही मुलगी, ती शेजारच्याची असो, कोणत्याही हिंदू धर्माची मुलगी असो, ती आपली. तिच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती पडत असेल, आई वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, ऐकलं नाही दादांसारख्यांना किंवा जे समाजाचे काही काम करणारे आपले लोक असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही ती माहिती पोचवा. गेल्यावर आणणं खूप त्रासदायक आहे. जायलाच नाही पाहिजे याच्यासाठी काम करा. तुमची गल्ली जरी सांभाळली तुम्ही, आपल्या गल्लीत किती मुली आहे, कोणत्या कॉलेजला जातात, तिचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, वाईट वाईटाची गोष्ट नाहीये. आपली मुलगी खूप चांगली असेल पण तिच्या सोबत राहणारी कशी आहे हे तुम्हाला माहित नाहीये. तिला आपले संस्कार द्या, तिला आपले कुलदैवत सांगा, तिला आपला इतिहास सांगा. मोबाईल तर सुटणार नाही हे त्रिवार सत्य आहे, परंतु त्याच्यातनं वेळ काढून ह्या ज्या लहान मुली यांना आपला इतिहास शिकवा. आपल्या इथल्या मुलींना भगवान परशुराम कोण होते, त्यांची आई कोण होती, त्यांचा इतिहास काय हे शिकवायला सांगा. मी तुम्हाला म्हणते कोणता जिहाद कधीच होणार नाही जर आपल्या मुलीला सनातन हिंदू धर्म शिकवला गेला तर. कधीच नाही होणार. एकमेकांना सहाय्य करा. जिथे कुठे रस्त्यात आपला एखादा बंधू, आपली एखादी बहीण काही अडचणीत असेल, गाडी थांबवा, तिला विचारा, त्याला विचारा. काही भांडण होत असतील तिथे थांबा, काय झालंय. तुमच्या उभ्या राहणाऱ्यावर पण समोरच्यावर त्याचा फरक पडतो. कारण आजकाल संख्याला खूप महत्व आहे. लाख बुद्धिमान आहे ब्राह्मण समाज, याला कुठेही जगात तोड नाही. ब्राह्मण बुद्धिमान होता, आहे आणि भविष्यात पण राहणार. त्याची बुद्धिमत्ता कोणी कोणत्याही पद्धतीने चोरू शकत नाही. परंतु ब्राह्मणाने जर ब्राह्मणत्व जपलं तरच त्याला सर्व लोक त्या जागेवर बसवतील. आम्हीच जर वेगळ्या मार्गावर गेलो, आपला आदर होणं शक्य नाही. आज मला सकाळपासून बोलते मी, 4 दिवस झाले, आवाज बसलेला आहे. परंतु एकच गोष्ट सांगायची, मी जर ब्राह्मण आहे, मला माझ्या ब्राह्मण होण्यावर खूप गर्व आहे. परंतु हे गर्व निरंतर टिकवून ठेवण्यासाठी माझ्या समाजाला शाखा भेद, सर्व भेद सोडून मी फक्त ब्राह्मण आणि त्याही पुढे जाऊन मी एक हिंदू आहे, मी एक भारतीय आहे. रस्त्यात जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोण आहे, तुम्ही हिंदू आहात. मी कोण? आवाज यायला पाहिजे. मी कोण? मी कोण? मला मुलगी कुठे द्यायची तो माझा वैयक्तिक प्रश्न राहणार आहे.
परंतु जेव्हा समाजात तुम्ही निघणार आहात तर हिंदू म्हणून निघा, तरच आपलं भविष्य अटल आहे. नाहीतर आज तुम्ही बघत आहात खरात सारख्या लोकांना बळी जाणारे, अमरावतीचे किस्सा घडणारे असे आपल्या इथे कधीही घडावू द्यायचं नाही. यासाठी सगळ्यांना जागरूक राहायचंय. माझ्या घरात काही अंगार लागली नाही, शेजारच्याच्या इथे लागली, पण ती केव्हा माझ्याकडे येईल याचं कोणालाही ठाम पत्ता नाहीये. म्हणून आजपासून इथून जो कोणी आपल्या समाजासाठी जर काही काम करायला निघाला असेल, कोणताही किंतु परंतु न करता त्याला सहकार्य करा, त्याच्या बरोबर उभं राहा. मी म्हणते दादाला जागेचं आश्वासन दिलंय साहेबांनी. तुम्ही सर्व जर असे संघटित राहाल ना, मी यापूर्वीही सांगितलं आणि आत्ताही सांगते, संघटित समाज काहीही घडवू शकतो. आणि पिसा देवीने हे दाखवून दिलंय. दादाने जो प्रयत्न केलाय आज त्याचं हे रूपांतर आहे. तर यापुढेही संघटित समाज आपलं तर कल्याण करतोच, शिवाय धर्महित, समाजहित आणि राष्ट्रहित. राष्ट्र जर सुरक्षित आहे तर आपला धर्म सुरक्षित आहे, धर्म जर सुरक्षित आहे तर आपला समाज सुरक्षित आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम, जय परशुराम, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद विजयाताई, खूप छान विचार. त्यानंतर श्री महेश सारणीकर, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती संस्थापक, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ. जय परशुराम, जय जय परशुराम. विलासदादा कुलकर्णींनी फारच आग्रह केला, त्यामुळे इथं यावं लागलं, त्यात काही शंका नाही. आमच्या जालन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे दीपकजी रणनवरे, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण संमेलनाची नीव ठेवली, अशा दीपकजी रणनवरेंसाठी मुळापासून मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत. जय परशुराम. पुरुष मंडळीकडून थोडासा आवाज कमी होतो. जय परशुराम. जाज्वल्य, ज्वलंत, धर्मनिष्ठ, कर्तव्य प्रधान, तेजपुंज, मंत्र निर्माते. शब्द एक एक लक्षात घ्या. मी ग्रुपवर पोस्ट टाकली, ती वाचतोय आणि त्यात मी इंटरॅक्टिव्ह, तुम्ही 2च मिनिटं घेईन, जास्त नाही. जाज्वल्य, ज्वलंत, धर्मनिष्ठ, कर्तव्य प्रधान, तेजपुंज, मंत्र निर्माते, शस्त्रविद्या प्रवीण. कोण होता शस्त्रविद्या प्रवीण? क्षत्रियांना शस्त्रविद्या कोणी दिली? आश्रमांमधून शस्त्रविद्या कोणी शिकवली? आवाज येत नाही, आवाज. नीती कोणी शिकवली? राजनीती कोणी शिकवली? धर्मनिष्ठता कोणी शिकवली? राजकारण कोणी शिकवलं? ज्वलंत भावनेतून दृढ संस्कार कोणी शिकवले? एवढंच कशाला, आहार ज्ञान कोणी दिलं? आरोग्य ज्ञान कोणी दिलं? तर हे सगळं ब्राह्मणांनी दिलं. हे मी नाही म्हणत आहे, आपलं शास्त्र सांगतंय. 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, ज्यांनी मुखोद्गत केले, ज्यांनी हे समाजाला दिले, ज्यातनं विज्ञान उभं आहे आज. आणि तो मुखोद्गत करणारा ब्राह्मण आज मात्र दुर्बल अवस्थेत दिसतोय का? का बरं ही परिस्थिती आहे? आम्हाला द्या म्हणण्याची वेळ कधीपासून आली आपल्याला? कारण आपल्यात जाज्वल्यता उरली नाही.
आपल्यात आपलं कर्म उरलं नाही, आपल्यात आपले संस्कार उरले नाहीत, आपल्या कपाळाला लांब कशाला आपल्या कपाळाला गंध सुद्धा उरला नाही. म्हणजे इथपर्यंत आपली जाज्वल्यता ही जर कमी होते तर मग सॉफ्ट टार्गेट आहे. कुणी येतो शिव्या देतो का बरं? जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. जय परशुराम. जय परशुराम. श्री विनीत कृष्णा शास्त्रीजी महाराज महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 400 पेक्षा अधिक लोकांना व्यसनमुक्त करून त्यांना नवजीवन दिले आहे. त्यांचे विचार संतवाणी दिव्य दिशा या राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर हिंदी भाषेतही प्रक्षेपित झालेले आहेत. ही त्यांची मोठी उपलब्धी आहे. आता मी त्यांना विनंती करते की आज इथे उपस्थित असलेल्या परशुराम भक्तांना त्यांनी आपले मार्गदर्शन करावे, आदरणीय मनोगत त्यांनी व्यक्त करावे. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा विनोद शास्त्रीजी अध्यक्षीय समारोप मार्गदर्शन करतील. अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः शशरं धनुः इदं ब्रह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि. आदरणीय व्यासपीठ भगवान परशुरामजी, उपस्थित आचार्य विप्रवृंद, इथे जमलेले तमाम हिंदू भगवान परशुराम भक्त माता भगिनी, माझ्या बंधू आणि भगिनींनो, पिसादेवी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आपण ज्या भगवान परशुराम जन्मोत्सव 16/2026 पिसादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता वाढवण्याकरता एकत्रित झालेलो आहोत, याचा मला मनस्वी आनंद आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे आहे. कारण आदरणीय विलास कुलकर्णी काका, मी आणि आपण सर्वजण इथे राहत असल्यामुळे इथे कोणताही आध्यात्मिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रम असो, निष्पक्षपणे आम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार न करता, राजकीय भाष्य न करता, फक्त ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा, वारकरी कीर्तन व्याख्यान करतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु एखाद्या मंचावर जर का आम्हाला आमंत्रित केलं तर त्या मंचामध्ये आमचा इथलचा कोणीही व्यक्ती असो, शेवटी त्या व्यक्तीला बोलण्याचं उत्तरदायित्व दिलं जातं. का? मी ताईंना म्हटलं, आचार्य परंपरेचं अवगाहन, अवलोकन, अनुसरण करणारा मी व्यक्ती आहे. आदरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य किसन महाराज साखळे, वेदांत कौस्तुभ वारकरी संप्रदायामध्ये अर्वाचीन वेळेमध्ये त्यांच्यासारखं कोणी झालं नाही. अमिताभ बच्चनच्या हाताने ज्यांना पुरस्कार भेटला, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, परमपूज्य गुरुवर्य मोरारी बापू ज्यांच्याकडे येऊन थांबून गेले साखरे साधक आश्रमामध्ये, ब्रह्मलीन ज्योतिष पीठाचे शंकराचार्य सोपानंद सरस्वती त्यांच्याकडे आले होते. असे गुरुवर्य किसन महाराज साखरे, ते आमचे गुरु. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी तमाम हिंदू बांधवांना मी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. लोक म्हणतात की ब्राह्मण लोक जातीवाद करतात. ब्राह्मणांनी जर का जातीवाद केला असता तर ब्राह्मणांनी आज मर्यादा पुरुषोत्तम, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम, चक्रवर्ती सांडपळात राजा रामचंद्रजींची पूजा केली नसती, लंकापती रावणाची पूजा केली असती. ब्राह्मणाने जर का जातीवाद केला असता तर रावणाची पूजा केली असते ना, बरोबर आहे. परंतु रावण ब्राह्मण होता हे स्वीकृत आहे. रावण भगवान महादेवाचा श्रेष्ठ भक्त होता, स्वीकृत आहे. रावणाच्या इथे भगवान शंकराची पूजा करण्याकरता 14 माणसं होतं, स्वीकृत आहे. रावणासारखा भगवान शंकराचा भक्त झाला नाही, स्वीकार्य आहे. आणि रावण 8-8 तास भगवान शंकराची पूजा करायचा, नोहे जे कोणत्याच भक्ताला आस्था गायक जगामध्ये जमलं नाही. 36 रागामध्ये रावण जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले गले वलम विलंबिताम भुजंग तुंग मायिकाम, हे शिवतांडव स्तोत्र रावण 36 रागामध्ये रोज गायचा. कोण झाला असं भक्त मला सांगा. पण रावण हा सहस्त्रवेदाचं आचरण करणारा श्रेष्ठ ब्राह्मण होता. त्रिकाल संध्येचं अवगाहन, अवलोकन, अनुसरण करणारा श्रेष्ठ ब्राह्मण होता. पण एक चूक केली, मातृशक्तीकडे त्यांनी वाईट दृष्टी टाकली आणि म्हणून ब्राह्मण लोकांनी रावणाला, ब्राह्मणांनीच काय समस्त सनातन हिंदू धर्मियांनी नाकारलं आणि भगवान रामांना स्वीकारलं. आता राहिला प्रश्न भगवान परशुरामांचा. लोक म्हणतात भगवान परशुराम हे फक्त ब्राह्मणांचे देवता आहे. बिलकुल चूक.
आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष रूपानं मराठवाड्यामध्ये काही विचारधारेच्या साम्यामुळे किंवा वेगळेपणामुळे तसं वाटणं साहजिक आहे. परंतु आपण जर का विचार केला तर भगवान परशुराम हे 7 चिरंजीवापैकी एक आहे. पद्मपुराणामध्ये त्याचा श्लोक आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासः हनुमंतः विभीषणः कृपाः परशुरामश्च. त्या 7 चिरंजीवामध्ये सप्तेता चिरजीविनः, त्या 7 चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर 7वा आहे. का 7वा आहे त्याचं कारण असं आहे की आठवड्याचे वार 7 आहे. थोडासा लॉजिकल कंटेंट आहे. तर आठवड्याचे वार 7 आहे, त्या 7 वारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव ऋग्वेदानं सांगितलं नमे मृत्यू शंका हा, जो आज जन्माला आलाय त्याला उद्या परवा कधी ना कधी मरायलाच लागणार आहे. नमे मृत्यू शंका हा, मरावंच लागेल. पण जो या 7 दिवसामध्ये जन्माला आलाय आठवड्याच्या, त्या 7 दिवसात त्याला मरावं लागणार आहे. पण भगवान परशुराम हे 7 चिरंजीवापैकी 7वे चिरंजीव आहे. म्हणजे 7ही वाराचं त्यांनी भेदन केलेलं आहे. म्हणजे मृत्यूही त्यांना काही करू शकत नाही, असे अजय आणि अमर आहेत ते. दुसरी गोष्ट, श्रीमद भागवतामध्ये जगृ है पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभुतम षोडश कलमादो लोक सिसृक्षया 1:3:1. श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1. म्हणजे भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी नोहे 10 अवतार जे मुख्य आहे, मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन म्हणजे बटू वामन आहेत. पण भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी पूर्ण पहिला पुरुष आणि मानवी अवतार म्हणजे भगवान परशुराम आहे. म्हणजे मानव जातीला बल देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 6वे अवतार काय आहेत? 6वे अवतार याच्या करता आहेत भगवान परशुराम. ब्राह्मण कुलोत्पन्न आहेत, भृगु कुलोत्पन्न आहेत. भगवान भृगूंच्या कुळामध्ये भगवान परशुरामाचं, भृगूच्या कुळामध्ये भगवान परशुरामाचं प्राकट्य झालेलं आहे. 6वे अवतार काय आहेत? तर भगवान भृगू आणि भृगूच्या कुळामध्ये जमदग्नी ऋषी हे ब्राह्मण कुलोत्पन्न असल्या कारणानं ऋग्वेदानं शास्त्रांनी आणि धर्माने ब्राह्मणाचे 6 कर्म सांगितले. ब्राह्मणांनी 6 कर्म करावे म्हणून दशावतारामध्ये भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहे. संध्या स्नानम जपश्चैव देवतानां च पूजनम वैश्वदेवम तथा तिथ्यम षटकर्माणी दिने दिने बृहद पाराशर स्मृतीमध्ये हा श्लोक आलेला आहे. जो आचार्य ब्राह्मण आहेत, ऋग्वेद असू द्यात, यजुर्वेद असू द्यात, सामवेदाचं किंवा अन्य कोणती शाखा असू द्यात, त्या ब्राह्मणांनी 6 कर्म करायला सांगितलेले आहेत. संध्या स्नानम जपश्चैवम देवतानां च पूजनम वैश्वदेवम तथा तिथ्यम षटकर्माणी दिने दिने. 6 कर्माचं दर्शन किंवा प्राकट्य ज्याच्यामध्ये आहे तो यथार्थ ब्राह्मण आहे. आणि हे दर्शवण्याकरता भगवान परशुराम भगवान विष्णूचे 6वे अवतार झाले. आणखीन 6 शास्त्र आहे, वेदांत, व्याकरण, योग, न्याय, मीमांसा आणि पातंजल. या 6 शास्त्राचं सार म्हणजे भगवान परशुराम. 6 दर्शन आहेत, 6 दर्शनाचं सार म्हणजे भगवान परशुराम. म्हणून 6वा अवतार आहे. 6वा अवतार त्यांचे आहे. हा जो श्लोक म्हटलाय अग्रतः चतुर्वेदा, त्यांच्यामध्ये 4 वेदांचं दर्शन आहे. परंतु पृष्ठतः सशरम धनुः, त्यांच्या पाठीवर धनुष्य शोभून दिसतोय. इदम ब्रह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी. ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज एकाच वेळेस भगवान परशुरामामध्ये काय आहे ते विद्यमान आहे. आणि नोहे भगवान परशुराम, ती कथा सर्वांना माहिती आहे. सहस्रार्जुन नावाचा राजा भगवान दत्तात्रयाच्या उपासनेनं त्याला अतुलनीय बल प्राप्त झालं होतं. घोड्यावरती आखेट करण्याकरता जंगलामध्ये जाऊन पोहोचला. जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये गेला असता कामधेनू, जिला 33 कोटी देवणा युक्त असलेली कलियुगाचं देवता असं म्हटलेलं आहे. गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, डाव्या कानामध्ये कुमार आहे, अश्विनी कुमार. गायीच्या नाकामध्ये हनुमंतांचे वडील पवन देवाचा वास आहे. गायीचे दोन्ही ओठ जे आहेत ना तिथे वरुण देव विद्यमान आहेत. गायीची जी जीभ आहे ना, जीभ पवित्र, त्या गायीच्या जिभेवरती भगवान शंकराची पत्नी पार्वती विद्यमान आहे. गायीच्या गळ्यामध्ये 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्व वेदाचा वास आहे. गायीच्या गळ्या खालची जी पोळी आहे तिथे कंबल नावाचे नाग आहे. गायीच्या पाठीमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचे पित्र विद्यमान आहेत. गायीच्या पोटामध्ये भगवान महादेव आहेत. गायीच्या हृदयामध्ये बाके बिहारी कृष्ण आहेत. गायीच्या योनीमध्ये लक्ष्मी आहे. गायीच्या शेणामध्ये गंगा नदी आहे. गायीच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे. आणि गायीच्या गावरान तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. गायीच्या खुरामध्ये गंधर्व आहे. आणि गायीच्या गुडघ्यामध्ये स्वर्गामध्ये नृत्य करणारा अप्सरा आहे.
and hence सर्वदेवमयी गो नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभेभ्य एव च नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्रभ्यो नमो नमः यया सर्वमिदं व्याप्तं जगदस्तावर जंगमं ताम धेनु शिरसा वंदे नमामि प्रणमाम्यहं गरुड पुराणामध्ये आलेले मंत्र श्री कृष्ण वदती स्वयं गवांमध्ये बसाम्यहं कृष्ण सांगतात मी ईच अँड एव्हरी टाइम गायीमध्ये राहतो आणि ती कामधेनू नावाची गाय फक्त योगायोगानं जमदग्नी ऋषींना प्राप्त होती. त्या कामधेनू नावाच्या गायीनं पंचपक्वान्नाचं भोजन सहस्रार्जुन नावाच्या राजाला आणि त्यांच्या सैनिकाला पुरवलं. तेव्हा अभिषिक्त असणारा राजा सहस्रार्जुन हा भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं युक्त असल्या कारणानं त्या गायीची मागणी करू लागला. जमदग्नी म्हणाले ही गाय मला 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्यांनी दिलेली आहे आणि तुम्ही मला एखादी वस्तू दिलेली असल्यावर मी जर का दुसऱ्याला दिली तर तुम्ही मला दिल्यावर तुमचा इगो हार्ट होणार, ते शास्त्र संमत नाहीये, मी देऊ शकत नाही. बळजबरी ती कामधेनू नावाची गाय हिसकून नेली. भगवान परशुराम तेव्हा भगवान शंकराकडे 10,000 वर्ष कैलास पर्वतावर शस्त्रविद्या शिकायला गेले होते. जगातले सर्वात पहिले शस्त्रविद्येचे म्हणजे धनुर्विद्येचे श्रेष्ठ आचार्य कोण असा जर का कोणी प्रश्न विचारला तर उत्तर आहे भगवान परशुराम. जगातले पहिली कावड यात्रा सुरू करणारे कोण असा जर का कोणी प्रश्न विचारला तर बिहार राज्यातील सुलतानगंज नावाच्या शहरामधून गंगा नदीचं पाणी कावडीमध्ये भरून झारखंडमध्ये जे देवघर नावाचं ज्योतिर्लिंग आहे तिथे सर्वात पहिली कावड यात्रा भगवान परशुरामाने 105 किलोमीटरची पायी आणवणं म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता आणि खांद्यावर कावड घेऊन महादेवांना ती कावड चढवली होती. म्हणजे भक्तीमध्येही त्यांचं काय आहे कमी नाहीये. आणि दुसरी गोष्ट नवनिर्मितीची ऋषी त्यांना म्हटलेलं आहे. तर हे थोडक्यात मी जास्ती वेळ घेणार नाही. कोकण सर्वांना माहिती आहे. कोकणामध्ये भगवान परशुरामांना हरिजनाचा देव म्हणलेला आहे. हरिजन म्हणजे त्याचं कारण असं आहे भगवान परशुरामांनी सहस्रार्जुनाचा वध केला. सहस्रार्जुनाचा वध केल्यानंतर भगवान परशुरामांना जमदग्नीने सांगितलं अरे पुत्रा तू अभिषिक्त राजाचा वध केल्यामुळे तुला पाप उत्पन्न झालेलं आहे. त्या पापाच्या क्षालना करता तू 1 वर्षाची तीर्थयात्रा कर. ती 1 वर्षाची तीर्थयात्रा करण्याकरता भगवान परशुराम पित्रोपशिक्षितो रामस्तथेति कुरु नंदनः संवत्सरम तीर्थयात्रायाम चरित्वा श्रममाव्रजत. श्रीमद भागवत स्कंद नंबर 9 अध्याय नंबर 16 आणि श्लोक नंबर 1 शुकवाच. 1 वर्षाची तीर्थयात्रा करण्याकरता गेले. आमच्या वडिलाला मारलं हे जाणून सहस्रार्जुनाचे दुष्ट 10,000 पुत्र एकाच वेळी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावरती चालून आले आणि त्यांनी जमदग्नी ऋषींची हत्या केली आणि जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. हे भगवान परशुरामाला कळल्याच्या नंतर माता रेणुकेनं 21 वेळा आपलं वक्षस्थळ बडवून घेतलं. म्हणून भगवान परशुरामांनी संकल्प केला की ज्या दुष्ट क्षत्रियांनी माझ्या आई वडिलांना दुःख दिलंय त्या क्षत्रियांना मी काय करेल त्यांचा नाश करेल. सरसकट क्षत्रियांना मारलं नाही. जो गैरसमज लोकांनी पाळला की सगळेच क्षत्रिय समूह उच्चाटित करून टाकले. बिलकुल चूक, साफ चूक. ज्यांनी अधर्म केला त्यांना फक्त भगवान परशुरामांनी शिक्षा केलेली आहे आणि 10,000 पुत्रांचा काय केला व त्यांनी करून टाकला. आणि मग भगवान परशुरामाला पुन्हा या ठिकाणी ब्रह्म हत्येचं पातक लागलं. त्या कारणानं भगवान परशुरामांनी काय केलं जिंकलेली सगळी भूमी कश्यप ऋषींना दिली, यज्ञ केला आणि यज्ञ करून भगवान परशुराम महेंद्र पर्वतावर आले. महेंद्र पर्वत म्हणजे आजचं भौगोलिक दृष्ट्या डॉक्युमेंटल श्री क्षेत्र पेढे परशुराम तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी जिथे भगवान परशुरामाचं एकमात्र मंदिर जे 22 एकर मध्ये पसरलेलं आहे. 750 वर्षापूर्वी त्या मंदिराच्या जागेवर तिथलचे लोक गायी वगैरे चारायचं काम करायचे. एका शेतकऱ्याची गाय जायची पण ती दूधच देत नव्हती. ती दुधाचा पाना एका विशिष्ट ठिकाणी फोडायची. ते शेतकऱ्याच्या लक्षात आलं इथे भगवान परशुराम साधना करतायत. तिथे भगवान परशुरामाची शिळा लागली आणि तिथे त्यांनी ते मंदिर बांधलं. आणि मग इसवी सन 17व्या शतकामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींनी 1 लाख रुपये खर्च करून त्या मंदिराची स्थापना केलेली आहे. जगातलं एकमात्र महेंद्र पर्वत म्हणजे जिथे आजही भगवान परशुराम चिरंजीव रूपामध्ये वास्तव्यास आहे. त्याची प्रचिती साधना करणाऱ्या भरपूर भक्तांना आलेली आहे. एका देवाच्या मंदिरात गेल्यावर एकाच देवाची मूर्ती असते. उदाहरणार्थ गणपती बाप्पांच्या जगातल्या कोणत्याही मंदिरात जा एकच गणपती बाप्पा दिसतील. भगवान श्रीकृष्णाच्या कोणत्याही मंदिरात जा एक भगवान श्रीकृष्ण दिसतील. रामजींच्या कोणत्याही मंदिरामध्ये जा एकच भगवान राम दिसतील. परंतु उपोषण करते दीपकजी रन्नवरे साहेब, जांतीकर साहेब आणि
सामाजिक कार्यकर्ते कुलकर्णी काका यांच्या संयुक्त विद्यमाने 11, 12, 13 नोव्हेंबर 2025 ला मला श्री क्षेत्र परशुराम मुंबई गोवा हायवेवर, गावाचंच नाव आहे श्री क्षेत्र परशुराम, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरीमध्ये जाण्याचा योग आला. जाताना आम्ही कसबा संगमेश्वर, जिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देसाईंचा वाडा म्हणतात, त्याचाही दर्शनाचा योग आम्हाला प्राप्त झाला होता. तिथे गेल्यावर कळालं त्या मंदिरामध्ये प्रत्येक हिंदू बांधवानं जावं. एकाच देवाच्या 3 मूर्त्या आहे. डावीकडे जी मूर्ती आहे ना, भगवान परशुरामाच्या 3 मूर्ती आहेत त्या चिपळूणच्या मंदिरामध्ये. डावीकडे जी मूर्ती आहे त्या मूर्तीला म्हटलेलं आहे काम. काय म्हटलेलं आहे? काम. त्या मूर्तीला काम का म्हटलं? भगवान परशुरामजी ब्रह्मचर्याचं पालन करणारे असल्यामुळे त्यांनी काम, क्रोध, मध, मत्सर, दंभ आणि अहंकार या षड रिपूंवर मात केली आहे, समूळ उच्चाटित केलंय. म्हणून कामाला दर्शवणारी ती द्योतक मूर्ती आहे काम. दुसरी जी उजव्या साईडची मूर्ती आहे काम, तिचं नाव आहे काळ. जो जन्माला आला देह जाईल त्यासी काळोबा खाईल काळे नुमाजसे दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. 2247 नंबर क्रमांक आहे तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये. जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं. परंतु भगवान परशुराम हे चिरंजीव असल्यामुळे काळालाही काय केलंय त्यांनी? काळालाही आपल्या स्वतःच्या वशमध्ये केले, म्हणजे काळही त्यांचा बालबाका करू शकत नाही. आणि मग ज्या मूर्तींना त्यांनी वशमध्ये केलंय ते दाखवण्याकरता ती मूळ प्रतिष्ठित होत नाही, त्याला उजवीकेवा डाव्या बाजूला प्रतिष्ठित करावं लागतं. ज्यांनी काम आणि काळाला जिंकलंय असे चिरंजीव असणारे भगवान परशुराम हे मध्यभागी तिथे स्थित आहेत. आता हा जो आपण कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे माहिती आहे? आणि आणखीन भगवान परशुरामाचं कार्य आहे. भगवान परशुराम कलियुगामध्ये येणार आहेत. विष्णू यशा ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णू दाव्हा कल्की अवतार धारण करणार आहेत. देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर बसणार आहे. हातामध्ये तीक्ष्ण शस्त्र धारण करणार आहेत. आणि जे लोक खूप पाप प्रवृत्त होतील त्यांचा शिरच्छेद स्वतःच्या हाताने करणार आहे. परंतु भगवान कल्की विष्णू भगवान जे कल्की होऊन येणार आहेत त्यांनाही गुरुविना ज्ञान नाही. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधान अति जैसी ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1637. ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणाले गुरु शिवाय ज्ञान मग गुरु लागेल ना. तर भगवान परशुराम भगवान विष्णू रूपी कलिकीचे गुरु होणार आहेत आणि त्यांना शस्त्र अस्त्राचं ज्ञान देणार आहे आणि त्यांना मंत्र दीक्षा देणार आहे. असं कल्की पुराणामध्ये वर्णन आहे. इतकं श्रेष्ठ आणि अद्भुत आणि अलौकिक कार्य आमच्या भगवान परशुरामांचं आहे. म्हणून भगवान परशुराम हे ब्राह्मणाचंच देव नाही, हे सगळ्यांचे देव आहे. पण नाविलाजानं बाकीचे लोक या जन्मोत्सव करायला हिंमत दाखवत नाही. म्हणून ब्राह्मणांना करावंच लागेल, कारण की आम्ही नाही केलेच लोक म्हणतील तुम्हाला काही आहे का नाही. म्हणून बिकॉज रिस्पॉन्सिबिलिटी इज अ टेकन नॉट अ गिव्हन. आणि दुसरं असं, जास्ती वेळ घेत नाही, 2 सूचना आहे महत्वाच्या. 28 एप्रिल, आज 19 एप्रिल 2026 रविवार, भगवान परशुराम जन्मोत्सव वर्ष 2. मागच्या वर्षीपासून याची सुरुवात कुलकर्णी काकांच्या नेतृत्वामध्ये खंबीरपणे आपण केली. आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत, पिसादेवी वासी. 28 एप्रिल 2026 येणारी 28 तारीख 28 एप्रिल 2026 वार मंगळवारी रात्री याच ठिकाणी 7 ते 10 या वेळेमध्ये ज्यांनी ब्राह्मण समाजाला एक छत्र देण्याकरता किंवा एक संघ करण्याकरता, सुसंघटित करण्याकरता, ब्राह्मणांना न्याय, हक्क आणि त्यांच्या ज्या काही योजना गव्हर्नमेंटच्या द्वारे लॉन्च केलेला आहे त्याचा लाभ परिपूर्णतः मिळण्याकरता ज्यांनी सखोल अहोरात्र मेहनत घेतली आहे असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पितृतुल्य, आम्ही त्यांना काकाच म्हणतो, वडील आणि काका एकच असतात, पितृतुल्य श्री विलास लक्ष्मणराव कुलकर्णी काका हे 67व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. म्हणजे काकांना 66वं वर्ष संपून 67वं वर्ष लागत आहे. आणि तन्निमित्ताने माझे जे ट्रस्ट आहे वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याद्वारे आयोजित, तसंच काकाची जी संस्था आहे परशुराम सेवाभावी संघटना पिसादेवी आणि भार्गव गट पिसादेवी आणि तमाम हिंदू बांधवांच्या द्वारे श्री विलास लक्ष्मणराव कुलकर्णी काका यांचा वैदिक जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी रामरक्षाचे 9 श्लोक म्हणून तो साजरा होणार आहे. पण तन्निमित्ताने तुम्हाला कळकळीची विनंती, आपण सर्वांनी 28 एप्रिल 2026 ला मंगळवारी इथे 7 ते 10 उपस्थित राहायचं आहे. त्या निमित्तानं काकाच्या आज्ञेनं आमच्या ट्रस्टच्या द्वारे माझंच हरी कीर्तन, वारकरी सांप्रदायिक कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विलास लक्ष्मणराव कुलकर्णी काकांच्या वाढदिवसानिमित्त इथे वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वारे हरी कीर्तन आणि तदनंतर तो जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावं, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. दुसरी एक महत्वाची सूचना आहे, 2 मे 2026 पासून पिसादेवीतील गरजू विप्रवृंदांकरता, विप्र बालकांकरता आजच्या धकाधुकीच्या युगामध्ये एका वेदाचंही अध्ययन करणं खूप अवघड होतं. ज्याला वेदाचं अध्ययन करायचं कमीत कमी 7 वर्ष, घराचा त्याग करून घनपाठी व्हायचं असेल तर 12 वर्ष, 17 वर्ष, एक वेद किमान शिकायचं तर 7 वर्ष, म्हणजे शालेय शिक्षण करता येत नाही. पण आपल्याला संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर
टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. आणि राष्ट्र जर का टिकवायचं असेल तर आपल्या विप्र बालकांनी आपल्या सनातन हिंदू धर्माचं आणि आपल्या ब्राह्मण संस्कृतीचं आचरण अवगाहन अवलोकन अनुसरण करणं अत्यंत गरजेचं. म्हणून कॉन्व्हेंटला जे मुलं जात असतील, सेमी इंग्लिश मिडियमला जात असतील, म्हणून जिल्हा परिषदला जात असतील, पण या शिक्षणासोबत त्यांना जर का संस्कार लागत असतील तर त्यांच्यामध्ये संस्कार विद्यमान व्हावे. म्हणून मी स्वतः आचार्य विनोद कृष्ण शास्त्री नायगव्हाणकर, विलास कुलकर्णी काका, वेदशास्त्र संपन्न माझ्या लान्ह्या बंधूच्या जागेवर असणारे मंदार गुरुजी पाठक आणि त्यांचे वडील यांच्याद्वारे 2 मे पासून वैदिक संस्कार विप्र वर्गास प्रारंभ होत आहे. पिसादेवीमध्ये काय म्हटलं मी? वैदिक संस्कार विप्र वर्गास प्रारंभ होत आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे फॉर्म येतील, व्हॉट्सअपला अपडेट राहा, माझ्याशी कुलकर्णी काकाशी मंदार गुरुजीशी संपर्क करा आणि आपल्या मुलाचं नाव वगैरे आपण त्याच्यामध्ये भरून द्या. आणि बोलतो आणि थांबतो. जय श्रीराम, जय परशुराम. अधर्म का नाश हो, धर्म की जय हो, विश्व का कल्याण हो, मानवों में एकता हो, प्राणियों में सद्भावना, गोहत्या बंद हो, गोहत्या बंद हो, गोहत्या बंद हो. सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की जय, सब संतन की जय, आज के आनंद की जय. पुंडलिक वर्ण हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. पूज्य गुरुदेव मुरारी बापू की जय. जोरदार टाळ्यांनी स्वागत. धन्यवाद महाराज. श्री मंदार पाठक गुरुजी, पद्मनाभ पाटील, प्रशांत अन्नदाते, सौ मिनल अरविंद पाठक, प्रतिभा वाचासुंदरताई, सौ भारतीताई देशपांडे. यानंतर 2च मिनिटात शपथविधी होईल आणि त्यानंतर विलास काका कुलकर्णी हे आभार प्रदर्शन करतील. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण इतके वेळ बरेच परिश्रम घेऊन थांबलेले आहोत, तरी अजून फक्त 5 मिनिटं थांबा. त्यामुळे आपल्या कार्यात श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा 2026 पिसादेवी छत्रपती संभाजीनगर हा सोहळा यशस्वी करण्याकरता ज्यांचे सहकार्य लाभले असे आदरणीय व कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक व राष्ट्रीय कथा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विनोद कृष्ण शास्त्री महाराज, तसेच दीपकजी रनवरे साहेब, माननीय महेश सारणीकर साहेब, विजयाताई अवस्थी व व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच परशुराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाकरता ज्या समितींनी व आपल्या सर्व समाजांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमाला आपले अभिजित कुलकर्णी साहेब यांनी आतापर्यंत वारंवार जे सहकार्य करीत आलेले आहे आणि प्रत्येक आपल्या समाजाच्या कार्यक्रमाकरता त्यांनी आपल्याला ज्या हव्या त्या फॅसिलिट्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या कुलकर्णी साहेबांचे मनापासून आभार मानतो. व आपण सर्व समाजांनी जे आमच्या जन्मोत्सव समितीवर आणि सर्व कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून जी आर्थिक मदत केली
प्रत्यक्ष मदत केली, जी मेहनत केली, त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. कृपया सर्वांनी आपले पादत्राणे काढून घ्यायचे आहे. तसेच ज्ञानेश्वर सर्वांनी महाराज श्री परशुराम जन्मोत्सवाचा सोहळ्यानिमित्त आपण प्रसाद ठेवलेला आहे बुंदीचा. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जाणे. कृपया सर्वांना विनंती, आपले पादत्राणे काढायचे व जाग्यावर बसून राहायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं आपल्याला पसायदान घ्यायचं आहे किंवा उभे राहा सगळेजण. आपले पण पादत्राणे काढावे कृपया. कृपया सर्वांनी आपली पादत्राणे काढावी. सुरू करा. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषणी मज द्यावे पसायदान हे. जे खयांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परी प्रणो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्मे सूर्य पाहू. जो जीवांचिल तू तिला हो प्राणी जात. वर्ष सत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेटती या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जी अर्णव पुरुषांची चंद्रमेजी अनांचन. मार्तंड जी तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरी हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी तिनी लोकी. भजिज आजी पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये ओवावेजी. एथ मनीषी विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसारो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. तरी सर्वांनी यायचं, ज्यांनी आपल्या पिसादेवीतली घरनाघर पिंजून काढलं आणि हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. जवळपास 350